म्हणजे डीव्हीटी मध्ये 40% लोकांना सूज, काळपटपणा, जखमा, व्हेरिकोज वेन्स, छोटे छोटे क्लॉट्स, ब्लिडिंग हे सगळं होतच राहतं. सो ते तुम्हाला डेव्हलप होते. तुम्ही स्टॉकिंग वापरताय का? ते नाही म्हणतात, तुम्ही हो म्हणता. मग कपडे घालता का? तर कधीतरी घालतो, असं नाही व्हायला पाहिजे. आणि त्यांचा पाय पण अजून थोडाफार सुजतो. सो तुम्हाला स्टॉकिंग घालणं खूप महत्वाचं आहे. स्टॉकिंग पहिलं चालू करा. आणि मी आत्ता, कारण ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचं जे दुखणं आहे, थोडीफार सूज येते, त्या छोट्या छोट्या कुठल्या तरी छोट्या वेन्समध्ये क्लॉट असतो, तो बऱ्याच वेळेला डॉपलरवर पिकअपच होत नाही. सो मी काय करणार आहे, एक महिनाभर साधारणपणे तुम्हाला झरॅल्टो देणार आहे, जस्ट टू कीप यू सेफ. कारण परत डीव्हीटी नको आहे व्हायला. सो एक महिनाभर घेऊ, त्याच्यात किती फरक पडतो बघू. थोडेसे पेन किलर घ्या, थोडं बर्फाने शेका आणि स्टॉकिंग वापरायला सुरू करा. बेसिकली कधी कधी हा प्रॉब्लेम छोट्या छोट्या क्लॉट्स जे असतात ते, आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये ना जुना क्लॉट, नवा क्लॉट, रेडिओलॉजिस्ट सांगूच शकत नाहीत आपल्याला की कुठला क्लॉट जुना आहे, कुठला नवा आहे. त्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं. सो आणि ती सिच्युएशनच तशी असते. सो एक सेकंड थिंग इज, कधी कधी मसल पेन पण असू शकतो, पण तुम्हाला एका पर्टिक्युलर एरियामध्ये दुखतंय आणि सूज आहे तिकडे. सो म्हणून मला तो थोडासा क्लॉट झालाय असं वाटतं. सो आपण त्याला ट्रीटमेंट करू आणि आपण एक महिनाभर ब्लड थिनर घेऊ. पण आता मला न सांगता बंद नका करू. सो मला येऊन भेटा, आपण परत बंद करायचं की नाही प्लॅन करू, त्याच्यावर काही टेस्ट करू, लागलं तर काही लोकांना दाखवून घेऊ की क्लॉटचं काही अजून आपल्याला काळजी घ्यायची जरूर आहे का, परत परत क्लॉटिंग होऊ शकेल का, आणि मग आपण फायनल डिसिजन घेऊ की गोळी बंद करायची का नाही. ती आमच्याकडनं येऊ द्या, तुम्ही नका ठरवू. ठीक आहे? तर तसं करू.